तर पहा आता पुढील प्रश्न, 60 मीटर लांबी व 40 मीटर रुंदी असलेल्या एका आयताकृती बागेच्या बाहेर बाजूला लागून 3.5 मीटर रुंदीचा रस्ता तयार केला तर रस्त्याचे क्षेत्रफळ किती चौरस मीटर येईल? तर पहा प्रश्नामध्ये दिलेली माहिती आपल्याला आधी समजून घ्यायचं आहे की काय माहिती आपल्याला दिलेली आहे. ही 60 मीटर आहे आणि ही 40 मीटर रुंदी असलेली बाग आहे आणि त्याच्या भोवती पहा इथे बाहेरील बाजूला लागून म्हणलेले 3.5 मीटर रुंदीचा रस्ता तयार केलेला आहे. म्हणजे प्रत्येक बाजूला तो इथे रस्ता येणार आहे, प्रत्येक बाजूला 3.5 मीटर अशा पद्धतीनं हा इथे रस्ता होणार आहे. आता आपल्याला या रस्त्याचे क्षेत्रफळ काढायचं आहे. यासाठी विद्यार्थ्यांना आपल्याला हा जो काही बाहेरील जो काही आयत आता तयार झालेला आहे त्याचं क्षेत्रफळ काढून या आतील जो काही बाग आहे बागेचं क्षेत्रफळ जरी वजा केलं तर आपल्याला मिळणार आहे. मग आता पहा हे 3.5 आहे, हे 3.5 आहे, मग 3 6 आणि 7 म्हणजे या बाहेरील जो काही रस्ता आणि बाग मिळून जो काही आयत तयार झालेला आहे त्याच्या लांबी असणार आहे, त्याची लांबी 67 असणार आहे आणि ही 40 होतं आणि 40 आणि हे 7 त्या आपल्याला 3.5 आपल्याला मिळवायचं आहे म्हणजे हे 47 झालं. आणि आतील पहा 60 आणि 40 आहे म्हणजे आतल्या बागेत जो काही क्षेत्रफळ असणार आहे लांबी गुणिले रुंदी आपल्याला करायचं आहे. 6 चौक 24 आणि 00 म्हणजे 2400 निघालेलं आहे. आणि आता या दोघांचा आपल्याला गुणाकार करायचा 67 गुणिले 47 ते आता आपण करूयात आणि यांची वजाबाकी केलं तर आपल्याला फक्त रस्त्याचं मिळणार आहे. 67 गुणिले 47 आपल्याला करायचं आहे. आता $3149 वजा आपल्याला करायचं आता 9 4 11तून 4 गेले 7 राहतात, हातचा 1 0 म्हणजे पहा तर असं क्षेत्रफळ आपल्याला किती मिळालं आहे 749. मग 749 पहा कुठे दिले 4 नंबरच्या पर्यायामध्ये म्हणजे हे असणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर. किंवा तुम्ही 4 आयत किंवा विद्यार्थ्यांनो ही बाग होती बरं किंवा नको. त्याचा पहा पुढील प्रश्न, एका घनाचे एकूण पृष्ठफळ 294 चौरस सेमी आहे तर त्या घनाचे घनफळ किती? घनाचे पृष्ठफळ दिलं आपल्याला, घनाचे घनफळ काढायचं आहे. मग घनाचे पृष्ठफळ सूत्र काय असतं मित्रांनो? घनाच्या पृष्ठफळाचं सूत्र आहे 6L². कारण घनाला एकूण 6 पृष्ठ असतात आणि प्रत्येक पृष्ठ चौरसाकृती असतो म्हणून त्याचं पृष्ठफळ आहे 6L². हे आपल्याला दिलेलं आहे 294 आणि आपलं घनफळ काढायचं आहे. मग घनफळाचं सूत्र आहे L³ म्हणजे Lचा घन. यासाठी आपली Lची किंमत काढायची आहे. मग L² बरोबर काय होणार आहे? मग याचा भागाकार आपल्याला करायचं आहे 294 भागिले 6. 6 चौक 24 किती राहतात 5 राहतात. 6 9 54. मग पहा L² म्हणजे 49 तर Lची किंमत काय असणार आहे 7 असणार आहे. याचं वर्गमूळ आपल्याला काढायचं आहे. मग आता पहा 7चा आपल्याला घन काढायचं आहे फक्त. मग 7चा घन काय असतो 343 घन सेमी. मग पहा 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे म्हणजे त्या घनाचं घनफळ काय असणार आहे 343 घ सेमी असणार आहे. म्हणून त्यातून तुम्हाला वर्ग घन हे पाठ असणं आवश्यक आहे. पुढील प्रश्न, 250 मीटर लांब 150 मीटर रुंद व 2 मीटर खोल खड्ड्यातील माती 7.5 किलोमीटर लांब 20 मीटर रुंद रस्त्यावर पसरली तर किती मीटर जाडीचा थर तयार होईल असं विचारलं आहे. मग इथे विद्यार्थ्यांना जे काही 250 मीटर लांब रुंद आणि व 2 मीटर खोल खड्ड्यातील माती जी काढलेली आहे मातीचं आपल्याला हे दिलेलं आहे अशा पद्धतीनं. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, 250 मीटर लांब 150 मीटर रुंद व 2 मीटर खोल खड्ड्यातील माती 7.5 किलोमीटर लांब 20 मीटर रुंद असलेल्या रस्त्यावर पसरली तर किती मीटर जाडीचा थर मातीचा तयार होईल असं आपल्याला विचारलं आहे. तर पहा प्रश्न थोडासा वेगळा होता त्यांना. 250 मीटर लांब 150 मीटर रुंद व 2 मीटर खोल खड्डा इथे आपल्याला सांगितलेलं आहे. खड्ड्यातील माती म्हणजे पहा ही मातीची जी काही काढलेली आहे या खड्ड्यातून म्हणजेच पहा जेवढी मातीचं घनफळ आणि त्या खड्ड्याचं घनफळ हे सारखं असणार आहे. याचाच अर्थ विद्यार्थ्यांनो हे 250 मीटर गुणिले 150 गुणिले 2 आणि ही जी पसरलेली माती याचं घनफळ आहे ते सारखंच असणार आहे म्हणजे दोन्ही इक्वल असणार आहे. मग इथे पहा आपल्याला दिलेलं आहे लांबी रुंदी. मग आता आपल्याला उंची काढायचं आहे म्हणजेच आपल्याला या दोघांचा भागाकार करावा लागेल तरच आपल्याला उत्तर मिळणार आहे. परंतु हे 7.5 किलोमीटर आहे हे मीटर आहे आपल्याला हे सगळं मीटरमध्ये आपल्याला युनिट्स आहेत म्हणजे आपल्याला 7.5 किलोमीटरला आधी मीटरमध्ये करायचं आहे म्हणजे गुणिले आपल्याला 1000 करायचं आहे. याचाच अर्थ काय होणार आहे पहा हे 3 0. बरेच मुलं यामध्ये दशांश चिन्ह आल्यानंतर उत्तर चुकून बसतात. 1 अंकानंतर दशांश चिन्ह म्हणजे आपल्याला 1 0 कमी करायचं आहे कारण पहा आता गुणाकार केल्यानंतर हे असं येणार आहे आणि आपल्याला 1 अंकानंतर
नंतर दशचिन्ह द्यायचं आहे, म्हणजेच आपल्याला 7,500 आपल्याला लिहायचं आहे, 7,500. पण बरेच मुलं यामध्ये चुका करतात, म्हणून मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. गुणिले इथे 20 मीटरच आहे, 20 मीटर आपण असंच घेऊया. मग आता पहा शून्य किती कॅन्सल होतात ते आपल्याला कॅन्सल करायचं आहे. मग हे शून्य कॅन्सल झालं. मग पहा हे 2 2 कॅन्सल झाले. 15 1 15 15 30 15 30 15 45 15 5 75 आणि 0 0 येणार आहे. मग 25 1 25 25 2 50. मग पहा शेवटी उत्तर काय आलं 1/2. 1/2 म्हणजेच काय 0.5 मीटर. इथे का जाडी असणार आहे ते h म्हणजे हाईट असणार आहे, ही त्याची जाडी असणार आहे, म्हणजे 0.5 मीटर आहे. विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर 3 नंबरचं पर्याय बरोबर आहे. या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. अगदी तुम्हाला हे समजलं असणार आहे. तर पहा जी काही खड्ड्यातून काढलेली माती होती ती रस्त्यावर पसरलेली आहे. मग रस्त्याचं जे काही घनफळ असणार आहे आणि या मातीचं घनफळ हे सारखंच असणार आहे. आणि पहा हा जो काही रस्ता असतो तो इष्टिकाचिती आकाराचा असतो आणि माती जे काही काढलेली आहे ते कसं घनफळ म्हणजे पहा हे लांबी रुंदी उंची दिल्यामुळे हे देखील इष्टिकाचिती आकाराचं आपल्याला घ्यावं लागणार आहे. म्हणून आपल्याला अशा पद्धतीने हे उत्तर काढलेलं आहे. दोन्ही इक्वल दाखवून आपण जे काही उंची आहे म्हणजे मातीचा जो काही जाडीचा थर म्हणजेच ते उंची होते तो आपण इथे काढलेला आहे. अशा पद्धतीने हे प्रश्न सोडवायचे आहे. पुढे प्रश्न पहा 623 616 618 पहा हे संख्या सर्व दिलेत. या सर्व प्राप्तांकाचे मध्यमान 620 आहेत तर एक्सची किंमत किती. तर इथे आपल्याला एक्स दिलं आहे. तर मध्यमान म्हणजेच सरासरी विद्यार्थ्यांना, मध्यमान म्हणजेच काय सरासरी. मग जी काही संख्या दिलेत पहा विद्यार्थ्यांना आपण क्रमाने पाहूयात. 16 17 18 त्यानंतर 19 आहे, 20 आहे, 21 आहे, 22 आहे, 23 आहे. मग इथे पहा मित्रांनो एकच इथे संख्या राहिलेली आहे. तर याचा आपल्याला किंमत काढायचं आहे. हे मध्यमान पहा 620 म्हणजे पहा हे एकूण किती संख्या आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9. मग विषम संख्या दिली असेल त्यांची जी काही मध्यमान म्हणजे सरासरी असते ते मधल्या संख्येइतकी असते. म्हणजे पहा 616 आपण 16 घेऊयात, 17 18 19 20 त्यानंतर पहा 21 22 23 आणि 24. हे 4 आणि इकडे 4 ही मधलं म्हणजे 620 तेच आलेलं आहे. म्हणजे फक्त प्रश्न फिरून विचारले जाताना आपल्याला आपण जर निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की याचं जे काही एक्सची किंमत असणार आहे ती असणार आहे 624. म्हणजे पहा 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. नाहीतर मुलं काय करत बसतात हे सगळ्यांची बेरीज करतात +x करतात, डिवाइड बाय हे एकूण 9 गुणिले 620 करणार. मग त्यामधून आहे सगळ्यांची बेरीज म्हणजे 9 गुणिले 620 करून या सगळ्यांची बेरीज जरी वजा केलं तर उत्तर हेच मिळणार आहे आपल्याला. फक्त प्रश्न फिरून विचारलं असतं म्हणून आपल्याला निरीक्षण बारकाने करायचं. प्रश्न काय विचारलं आपल्याला काय काढायचं आहे हे समजणं खूप आवश्यक आहे. आणि असं केल्याने काय होतं आपलं वेळ देखील वाचतं. म्हणून जास्तीत जास्त मुलांना तुम्ही सराव करायचा आहे. जुने जे काही प्रश्नपत्रिका आहेत त्यांचा सराव तुम्ही करायचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 48 प्रश्न घेतलं तर राहिलेले प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या पेजला फॉलो करा.